अफवा पसरवल्याने नागपूरमध्ये हिंसेची घटना। हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई होणार। हिंसाचारात झालेलं नुकसान आरोपींकडूनच वसूल करणार, अन्यथा त्यांची संपत्ती जप्त करणार, फडणवीसांचा इशारा। नागपूर हिंसाचारादरम्यान नुकसानग्रस्तांना 3 ते 4 दिवसात भरपाई देणार। वाहनांची तोडफोड झालेल्यांनाही नुकसान भरपाई। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषदेत घोषणा। नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी जखमी इरफान अन्सारीचा उपचारादरम्यान मृत्यू। प्रशांत कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला गेला। सूत्रांची माहिती, कोरटकरचा मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, तर कोरटकर बाबत लुकआउट सर्क्युलर जारी। कोरटकर दुबईत हे गृह खात्याचं अपयश। इतिहासकार इंद्रजित सावंत यांची टीका। कोरटकरच्या मागे कुठली तरी यंत्रणा कार्यरत असल्याचा आरोप। जयंत पाटलांसोबत शेतीमध्ये एआयच्या वापराबाबत चर्चा झाली। अजित पवारांचं बंद दाराआडच्या चर्चेबाबत स्पष्टीकरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।